SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आरक्षण उपवर्गीकरण विरोधात नाशिकला एल्गार मोर्चा, हजारो आंबेडकरी अनुयायी मोर्चामध्ये सामील। सविस्तर वृत्त असे। आरक्षण उपवर्गीकरण विरोधात नाशिकला आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी एल्गार मोर्चाचे आयोजन नाशिक आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीतर्फे करण्यात आले होते। या एल्गार मोर्चाला हजारोंच्या संख्येने आंबेडकरी समाज तसेच अनुसूचित जातींचा 59 जातींचा समूह या मोर्चामध्ये सामील झाला होता। यावेळी नाशिक परिसर हा जय भीमच्या घोषणेने संपूर्ण दणाणून सोडला होता। या मोर्चाबाबत अधिक माहिती आरक्षण उपवर्गीकरण समितीचे अर्जुन नाना पगारे आणि प्रकाश पगारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। थोड्याच वेळात एल्गार मोर्चाला सुरुवात होते। इथं आपण बघत असाल हजारोच्या संख्येने भीमसैनिक इथं उपस्थित झालेले आहे। आता थोड्या वेळात हा एल्गार मोर्चा आम्ही सुरू करत आहोत आणि जर कधी या मोर्चातून बी सुद्धा जर शासनाला जाग आली नाही तर पुढचा मोर्चा हा मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही। आता इथून ईदगाह मैदानापासून त्र्यंबक नाका सिग्नलवरून खाली अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्यांना अभिवादन करून खडकाळी सिग्नल नंतर शालीमार चौक इंदिरा गांधीचा पुतळा, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी स्टेज लावण्यात आला आहे। सभा तिथे होणार। संघर्ष विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येनं भीमसैनिक या मैदानावर येत आहे। हा मोर्चा समाज रक्षक या समितीचे सरचिटणीस आणि युवकांच्या गळ्यातील ताईत अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा विशाल मोर्चा आम्ही काढत आहोत। शासनाला उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आम्ही आज बजावणार आहोत। फडणवीस सरकारला सांगणार आहोत की फडणवीसजी हा एल्गार याच्यासाठी आहे की तुम्ही अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द झालं पाहिजे। ही मागणी घेऊन हजारो भीमसैनिक आम्ही कलेक्टर कचेरीवर आज जात आहोत आणि कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हे उपवर्गीकरण रद्द झालं नाही तर तमाम नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात येईल। संपूर्ण नाशिक शहरात आज जय भीमच्या घोषणेने परिसर दणाणून सोडला होता। SPN न्यूजसाठी SPN न्यूज प्रतिनिधी सोहेल खान, नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।